नमस्कार, मी साक्षी अनासने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहू त्याच्यात ठळक घडामोडी. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर अंत्यसंस्कार. शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी. उद्धव ठाकरे यांनी घेतले पार्थिवाचे अंत्यदर्शन. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठा बदल दिसणार. 2 कोटी मतदार ठरवणार भवितव्य. मनोज जरांगे यांचे आजपासून आमरण उपोषण. सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा समाजाला जोपर्यंत उपयोग होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार. मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी. भुजबळांना मारण्यासाठी 50 लाखाची सुपारी तर नाशिक कार्यालयात पत्र. धमकीनंतर सुरक्षेत वाढ. जूनपासून मुलींना उच्च शिक्षण मोफत. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. पालकांचे उत्पन्न 8 लाख असल्याची अट. अधिवेशनाचा शेवटचा दिवस. माननीय नरेंद्र मोदी करणार निरोपाचे भाषण. नाशिकमध्ये आजपासून मनाई आदेश लागू. 3 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 15 दिवसांसाठी मनाई आदेश लागू होणार. आता पाहूयात ठळक बातम्या विस्ताराने. आमचे मित्र तथा युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख माननीय किरण कावळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सप्तशृंगी माता त्यांना उदंड आयुष्य देव हीच प्रार्थना. शुभेच्छुक सुनील वसंतराव जाधव, माजी तालुका प्रमुख दिंडोरी. जिल्हा परिषदच्या 2381 शिक्षकांना प्रलंबित निवड श्रेणीचा लाभ. शिक्षक परिषदेच्या आंदोलनास यश. वार्षिक 30,000 वाढीचा फरक मिळणार. निवृत्तांनाही फायदा. नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक 25 वर्षापासून निवड श्रेणीपासून वंचित आहे. ही बाब गंभीर असून महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या नाशिकने 1 वर्षापासून निवड श्रेणी संदर्भात लढाव सुरू केला आहे. त्यामध्ये धरणे आंदोलन, आमरण उपोषण तसेच योग्य ती मदत करून नाशिक जिल्हाभरातील एकूण 2430 प्रस्ताव प्राप्त झाले होते. पैकी यामध्ये प्राथमिक शिक्षक सेवानिवृत्त 218, मयत 18, कार्यरत एकूण 2046, पदवीधर सेवानिवृत्त 46, मयत पदवीधर शिक्षक 1, पदवीधर कार्यरत 22, पदवीधर एकूण 59. पात्र जिल्हा परिषदमध्ये एकूण कार्यरत प्राथमिक व पदवीधर एकूण शिक्षक 2341 लोकांना लाभ दिला. मुख्याध्यापक 0, केंद्रप्रमुख 0, कार्यरत प्रत्येक वर्षी 20% पात्र शिक्षक असे 1995 ते 2023 दरवर्षीचे निश्चित करून निवड श्रेणी दिली आहे. 2430 पैकी 2041 शिक्षक पात्र होऊन लाभ मिळाला. नाशिक जिल्ह्यात अशक्यप्राय वाटणारे निवड श्रेणी प्रस्ताव शिक्षक वारंवार देऊन वैतागले होते. परंतु महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे प्राथमिक विभाग संस्थापक कोषाध्यक्ष संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वात प्राथमिक शिक्षकांना निवड श्रेणी लागू करणे संदर्भात वर्षभरापासून लढा, न्यायालयीन धरणे आंदोलन, आमरण उपोषण, प्रशासनास सहकार्य करून सदर वेतन श्रेणी मंजुरीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्याचेच फलित लवकरच जिल्हाभरात निवड श्रेणी शिक्षण अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरी घेऊन मंजुरी झाली आहे, अशी माहिती संजय पगार यांनी दिली. नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद ही एकमेव संघटना निवड श्रेणीसारख्या प्रश्नावर सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे दिसले. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने प्रश्न योग्य प्रकारे हाताळला, त्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल मॅडम, प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्चाव, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांचे राज्य सरचिटणीस संजय बबनराव पगार यांनी आभार मानले. यामध्ये शिक्षक परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शालेय वेळेव्यतिरिक्त या कामास विशेष मदत दिली. या आंदोलनामध्ये व इतर मदती संजय पगार, रमेश गोहिले, रावसाहेब जाधव, सुनील आहिरे, विशेष सहकार्य चारुशिला भोसले, सखाराम भरत सोनवणे, प्रवीण कोळी, दीपक आहिरे, संजय गवळे यांनी केले. तसेच किशोर मेने, मारुती कुंदे, वासुदेव बोरसे, कैलास पाटोळे, रवींद्र ह्याळे, सुभाष बर्डे, भाऊसाहेब बदाने, राजेंद्र पवार, सुदाम बोडके, दीपाली थोरात, अशोक पवार, अरविंद. आमचे मित्र तथा युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख माननीय किरण कावळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सप्तशृंगी माता त्यांना उदंड आयुष्य देव हीच प्रार्थना. शुभेच्छुक सुनील वसंतराव जाधव, माजी तालुका प्रमुख दिंडोरी. प्रभाकर नेरकर, दीपक खैरनार, प्रवीण दळवी आदींनी मोलाचे सहकार्य केले. अभूतपूर्व अशा यशानंतर जिल्हाभरात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या कार्याची चर्चा आहे. तरी सर्व तालुक्यात शिक्षक परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये उत्स्फूर्तपणे शिक्षक सहभागी होत आहे. सर्व अधिकारी, शिक्षक परिषद पदाधिकारी, कार्यकर्ते, लिपिक यांचे आभार. निवड श्रेणी प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असल्याने सदरील आंदोलन हे जवळपास 1 ते 1.5 वर्ष चालले. यापुढे शिक्षकांचे गंभीर प्रश्नांवर आंदोलने व न्यायालयाच्या माध्यमात प्रशासनाला प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी भाग पाडणार, अशी प्रतिक्रिया संजय बबनराव पगार, राज्य सरचिटणीस कार्यवाहक यांनी दिली. नाशिक जिल्ह्यामध्ये संजय बबनराव पगार यांच्यासारखा अभ्यासू, प्रश्न हाताळण्यासाठी कसोटी असणारा नेता मी जवळून पाहिला. शिक्षकांच्या हक्कासाठी झटणारा दुसरा नेता होणे नाही, कारण निवड श्रेणी प्रश्न 26 वर्षापासून सुटला नव्हता. अशक्य ते शक्य केले. नाशिक जिल्ह्यातील शिक्षक परिषदेचे कार्य कधीही विसरू शकणार नाही. या कार्याचा इतिहास नोंद होईल. नाशिक जिल्ह्यात शिक्षकांत उत्साहाचं वातावरण निर्माण झाले. संजय पगार यांच्या विश्वसनीयतेची जिल्ह्याला जाण आहे.
अशी प्रतिक्रिया श्री रवींद्र शिंदे सामान्य प्राथमिक शिक्षक यांनी दिली. करण्यात येते. वास्तू प्रकरणी सदरची बाब अनेक वर्षापासून प्रलंबित होती. सदर मागणीसाठी आपण निवेदन देऊन दिनांक 6/11/2023 रोजी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन केले आहे. सद्यस्थितीत या कार्यालयाने केलेल्या नियोजनानुसार दिनांक आमचे मित्र तथा युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख माननीय किरण कावळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सप्तशृंगी माता त्यांना उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना. शुभेच्छुक सुनील वसंतराव जाधव, माजी तालुका प्रमुख दिंडोरी. 4 नोव्हेंबर 2023 रोजी प्रस्ताव प्रसारणचे कॅम्पचे आयोजन करण्यात येऊन पात्र त्रुटी असलेल्या प्रस्तावांची विगतवारी करण्यात आली आहे. त्रुटींची पूर्तता करण्यासाठी पुनश्च या कार्यालयाकडून नियोजन करण्यात येणार असून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्याशी संघटना प्रतिनिधी झाल्यानुसार 21 डिसेंबर 2023 तारीख नाही त्याच्यापूर्वी निवड श्रेणी लाभासाठी पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्याची. आता 21 डिसेंबर ही लांबची तारीख थोडीशी लांबची तरी वाटत असते. 21 झाल्या यादी प्रसिद्ध करताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सही झाल्यानंतर कोणतेही काम शिल्लक राहत नाही, म्हणून 21 डिसेंबर लक्षात घ्या. मात्र नोव्हेंबरला इकडचे सगळे कामं पूर्ण झालेली राहतील आणि जे आपण 21 वर्ष थांबलो आहे आलं लक्षात. आता ही 21 तारीख काही विषय नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तर्फे शिंदे टोलनाका येथे आंदोलन. राष्ट्रवादी पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, नाशिक तालुका अध्यक्ष रामकृष्ण झाडे, सिन्नर तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन. सिन्नर व नाशिक तालुक्यातील शेतकरी बांधवांना टोल माफी करण्यात यावी. टोलनाका परिसरात 20 किलोमीटरच्या आतील सर्व वाहनांना टोल माफी करावी. राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला त्वरित द्यावा. या सर्व प्रश्नांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता पाटील साहेब यांनी आंदोलकांशी संवाद साधून 20 किमीच्या आतील शेतकऱ्यांना टोल माफी देण्यात येईल व जमिनीचा मोबदला देखील 31 मार्चच्या आत दिला जाईल असे सांगितल्यानंतर आंदोलन थांबले. त्यांनी दिलेल्या आश्वासनाचे पत्र लवकरात लवकर त्यांनी द्यावे, नाहीतर पुन्हा परिसरातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून टोल बंद पाडतील असा इशारा यावेळी राष्ट्रवादी आमचे मित्र तथा युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख माननीय किरण कावळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सप्तशृंगी माता त्यांना उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना. शुभेच्छुक सुनील वसंतराव जाधव, माजी तालुका प्रमुख दिंडोरी. काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या वतीने देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, नाशिक तालुका अध्यक्ष रामकृष्ण झाडे, सिन्नर तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट संजय सोनवणे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट तुषार जाधव, लीगल सेल जिल्हाध्यक्ष शरद गायधनी, युवक जिल्हाध्यक्ष गणेश गायधनी, युवक प्रदेश सरचिटणीस दिनेश धात्रक, सिन्नर युवक तालुका अध्यक्ष संदीप शेळके, अशोक पाळदे, रमेश आवटे, कैलास भांगरे, नितीन आव्हाड, गणेश घुले, नितीन आव्हाड, ज्ञानेश सानप, विलास गीते, रवी गीते, सिन्नर शहराध्यक्ष दत्ता लोंढे, दत्ता गोळेसर, विष्णू पाबळे, तानाजी सानप, प्रतीक सोनवणे, हरीश उमराणी, अशोक डावरे, भास्कर गायधनी, रामकृष्ण गायखे आदी शेतकरी, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. आम्ही लय शांततेने आंदोलन आंदोलन
करतोय आम्हाला पैसे वैद्याला बोलवा ना आमची मजा लावणे का तुम्ही शेतकरी मारायला लागले शेतीला बाजार नाही टोल तुम्ही दादागिरी करून घेता का इथं टोल घेता तुम्ही दादागिरी करून शेतकऱ्याला दादागिरी तुम्ही दादागिरी करता का वैद्याला बोलवा आता शेतकरी मारायला उठले मारायला तुम्ही मारा आमचे मित्र तथा युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख माननीय किरण कावळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सप्तशृंगी माता त्यांना उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना. शुभेच्छुक सुनील वसंतराव जाधव, माजी तालुका प्रमुख दिंडोरी. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी. दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी मराठा आरक्षण संदर्भात राजपत्राच्या मसुद्याच्या विरोधात सकल ओबीसी समाजाने आता हरकती नोंदवायला सुरुवात केली आहे. दिंडोरी तालुक्यातील वणी परिसरातील 4,500 ते 5,000 हरकतीचे अर्ज मान्य सचिव सामाजिक न्याय व विशेष सहकार्य विभाग दालन क्रमांक 136 व 137 पहिला मजला मंत्रालय या ठिकाणी आज ओबीसी बचाव कृती समितीच्या वतीने त्यांनी स्पीड पोस्टने मुंबई मंत्रालयाकडे रवाना केले. मराठा समाजाला शासनाने आरक्षण दिलंच पाहिजे, परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणमधून न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी मागणी बचाव कृती समितीच्या वणी परिसरातील सदस्यांनी केली आहे. दिनांक 10/2/2024 रोजी वणी ओबीसी आरक्षण बचाव समिती वणी व वणी परिसरातील सर्व ओबीसी बांधवांनी आरक्षण बचाव समितीच्या वतीने हरकत घेण्याच्या संदर्भात 4,698 फॉर्म वणीतून माननीय सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे स्पीड पोस्टाने सादर केले व वणी येथील समाजाच्या वतीने सगळ्यांनी त्याचा तीव्र निषेध करून फॉर्म देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. ओबीसी संघर्ष समितीने आज 4,000च्या पुढेच फॉर्म एकत्र करून आज स्पीड पोस्टने रवाना केलेले आहेत. आपल्याबरोबर बोलण्यासाठी आता वणी आमचे मित्र तथा युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख माननीय किरण कावळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सप्तशृंगी माता त्यांना उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना. शुभेच्छुक सुनील वसंतराव जाधव, माजी तालुका प्रमुख दिंडोरी. तालुका दिंडोरी येथून ओबीसी समाजाचे पदाधिकारी आहेत, कृती समिती आहे. भांडेरे सर, एकंदरीत आपण फॉर्म आज सबमिट केलं, काय सांगा? 26 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात एक अधिसूचना जाहीर केली. या अधिसूचनेतून मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण जास्तीत जास्त देण्यात यावं ही त्यांची अधिसूचना आहे. परंतु माझी सरकारला अशी एक विनंती आहे का ओबीसी समाजामध्ये अगोदरच कुणबी नावाखाली अनेक जे ओपन कॅटेगरीमध्ये असणारे लोक याच्यात आलेले आहेत ते मागच्या दरम्यान किंवा कसं आहे की सरकारला माहिती आहे. पण माझी अशी एक सरकारला विनंती आहे का ओबीसी मध्ये जे कुणबी समाज आलेला आहे तो कुणबी समाज आणि मराठा समाज या दोघांना एकत्र करून या दोघांसाठी स्वतंत्र असं आरक्षण निर्माण करावं. कारण मराठा समाजाला EWS मध्ये अगोदरच या सवलती दिलेल्या आहेत. तर कृपया हे आरक्षण दोन्ही बाजूला करावं. कुणबी आणि मराठा एकच आहे, यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी विनंती करतो. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये आणि अशी आमची भूमिका नाही आहे. ते आमच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. मराठा समाज हा अत्यंत उच्चभ्रू असा समजला जातो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. या मराठा समाज मोठ्या भावाची भूमिका जे काही करत आहे ते त्या भावाने आम्हाला लहान भावांना सांभाळून घ्यावं. कारण आमचे जे काही ओबीसी घटक आहे सगळे हातावरचे घटक आहे. सायंकाळच्या रोजीरोटीचा त्यांना प्रश्न आहे, त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. आणि म्हणून आज दिनांक 10/2/2024 रोजी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या अधिसूचनेला विरोध करून जे मुख्यमंत्र्यांच्या उपसचिव यांच्याकडे किंवा सचिव यांच्याकडे आम्ही आज वणीतून 4,538 इतक्या हरकती नोंदवलेल्या आहेत. तर सरकारने आमची दखल घ्यावी अशी त्यांना विनंती करतो. सरकारने आता दखल घेतली असेही आता कृती समितीच्या वतीने आता सगळे जो नवी समाजाच्या वतीने सुद्धा आपण हे फॉर्म गोळा केलेले आहे, एकंदरीत काय सांगा?
मध्यंतरी आता नाभिक समाजामध्ये जो गैरसमज खऱ्या अर्थाने तो पसरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी काही संकुचित बुद्धीच्या लोकांनी केला आणि मराठा आणि नाभिक समाजामध्ये एक त्या वाक्याचा विपरीत परिणाम केला. आज नामदार भुजबळ साहेबांनी एखाद्या कोणत्याही समाजाला त्या ठिकाणी विरोध केलेला नाही आणि त्याचं खंडन संपूर्ण त्या ठिकाणी नाभिक समाजाने दाखवून दिलं. आणि मला एकच सांगायचं आहे की तो मराठा समाजाला जे आरक्षण आहे ते आरक्षण ते वेगळं द्यावं आणि ओबीसीचं जे आरक्षण आहे जे संविधानिक आरक्षण आहे ते जसं तसं आहे त्याच्यात पुढे धक्का न लागता ते आरक्षण त्या ठिकाणी अबाधित करावा. आणि जो मसुदा जो अत्यंत चुकीचा आहे सगळे सोयरे म्हणून त्या ठिकाणी तो देण्यात आलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. त्या मसुदा त्या ठिकाणी आज खूप वेगळा त्याचा इनपुट ओबीसी समाजात पडतो आणि भविष्यामध्ये त्याच्यावर पडणार आहे. जे आरक्षण आहे ते वेगळं देण्यात यावं. आणि मला एक खरं सांगायचं आमचे मित्र तथा युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख माननीय किरण कावळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सप्तशृंगी माता त्यांना उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना. शुभेच्छुक सुनील वसंतराव जाधव, माजी तालुका प्रमुख दिंडोरी. ओबीसी समाज आणि सर्व मराठा समाज आज खऱ्या अर्थाने 19 तारखेला महाराजांची त्या ठिकाणी जयंती येते आणि एक आदर्श म्हणून दोन्ही समाज सर्व 18 पगड जातीचे लोक त्या ठिकाणी राहतील. आणि आजही जसे जसे विभागले गेले लोकांमध्ये जो दोन समाजामध्ये जो गटतट निर्माण होण्याचा जो प्रयत्न केलाय पण महाराजांच्या जयंती निमित्ताने मला तर एक खऱ्या अर्थाने असं सांगण्यात मला आनंद होईल का सर्व घटक त्या ठिकाणी महाराजांची जयंती साजरी करील आणि जे आरक्षण आहे ओबीसी म्हणजे मराठा समाजाला त्या ठिकाणी ताकदीनिशी त्यांना वेगळं आरक्षण त्या ठिकाणी मिळावं अशी आमची होती. ताकदीनिशी ओबीसी समाजाचं आरक्षणामध्ये कुठलीही घट न करता किंवा त्यामध्ये कोणाला आरक्षण घेऊन येतात त्यांना वेगळं आरक्षण द्यावं अशी मागणी आता सामान्य व जे ओबीसी सेलच्या वतीने करत आहे. भाऊ एकंदरीत ओबीसी सेलचं जे आरक्षण आहे आणि तुम्ही जे म्हणताय ओबीसी समाजाचं आरक्षणामध्ये देऊ नये मराठा समाजाला त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? ओबीसी समाजामध्ये आरक्षण त्यांना देऊ नये हे तर खरं आहे कारण हा खरा ओबीसीवर अन्याय होईल. ओबीसी समाज हा मागासवर्गीय गरीब असल्यामुळे आणि ज्यांना खरंच मराठा समाजामध्ये आरक्षणाची गरज आहे त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ही सर्वांचीच भूमिका आहे. सर्व ओबीसी समाजाची पण आहे आणि मराठा समाजाची पण. तर ज्यांना खरंच गरज आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. कुणबी मराठा किंवा मराठा समाजाला आमचा विरोध नाही असंही सर्व जाणकार सांगतात. नाना तुम्ही ज्येष्ठ आहात काय सांगा? आम्ही एवढंच सांगू शकतो आमचं जे आम्हाला मंडळ आयोगाने आधीच दिलेलं आहे आरक्षण 27% ओबीसीला 18 पगड जाती सर्वांना दिलेलं आहे तर ते आमचं अबाधित ठेवून इतर समाजाला किंवा मराठा समाजाला जे ओबीसी द्यायचं ते त्यांनी सेपरेट द्यावा आमच्या कोट्यातून देऊ नये एवढीच आमची सरकारला विनंती आहे. जय ओबीसी. ओबीसी समाजाला आरक्षण देऊ नये शासनाने आरक्षण मराठा समाजाला दिलंच पाहिजे परंतु ओबीसीच्या समाजाच्या आरक्षणामध्ये देऊ नये एवढीच माफक अपेक्षा ओबीसी बचाव कृती समितीकडून करण्यात येते. शामराव सोनवणे, दिंडोरी, नाशिक. पत्रकार निखिल वागळे आणि वकील असीम सरोदे यांच्या गाडीतून पुण्यात सभेला जात होते. त्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्रात ज्या प्रकारे परिस्थिती आहे तुमचा लोकशाहीवर थोडासाही विश्वास असेल तर कारवाई करा. हा हल्ला झाला तेव्हा पोलीस काय करत होते हा प्रश्न आहे. तुम्हाला फक्त जपानी भाषेत भाषण देण्यासाठी गृहमंत्री बनवले का? महाराष्ट्रात जंगलराज सुरूच. बोला 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 आमचे मित्र तथा युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख माननीय किरण कावळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सप्तशृंगी माता त्यांना उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना. शुभेच्छुक सुनील वसंतराव जाधव, माजी तालुका प्रमुख दिंडोरी. ताई
लागले पलीकडे घ्या पलीकडे अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.